नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने मागेल त्याला सोलर पंप या योजनेमध्ये शक्ती सोलर पंप निवडला मित्रांनो, त्या शेतकऱ्याला काय झालेले आता SMS आलेले सेल्फ सर्व्हेचे. तर बरेच शेतकरी आता गोंधळून गेलेले की नेमका हा सर्व्हे करायचा कसा. मित्रांनो, त्या लिंक मध्ये त्यांनी सगळी डिटेल दिलेली आहे. नेमकं सेल्फ सर्व्हे करायचं कसं काय सगळी डिटेल मध्ये योग्यरित्या दिलेली त्यांनी. आणि ती बघूनच तुम्ही काय करा माहितीये का, तुमचा सेल्फ सर्व्हे करून घ्या. आता सेल्फ सर्व्हे केल्याच्या नंतर बरेच जण म्हणतील की बाबा लाईनमन सर्व्हे करावं का नाही करावं, आमचा तर लाईनमन सर्व्हे झाला होता, मग आता काय करावं, हे सर्वे करावं का नाही करावं. म्हणजे कसं माहितीये का, शेतकरी गोंधळून गेला. नेमकं सेल्फ सर्वे करायचा का नाही करायचा, त्याच्यानंतर लाईनमन सर्वे करायचा का नाही करायचा. काही शेतकऱ्याचं काय झालेलं आहे, लाईनमन सर्वे झाला त्याच्यानंतर ही लिंक आली, आणि काही शेतकऱ्याचं काय झालं माहितीये का, लाईनमन सर्वे व्हायचा बाकी आहे आणि ही लिंक आलेली. तर हे काय माहितीये मित्रांनो, तुम्हाला दोन्ही पण करायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही गोंधळून जाऊ नका. लाईनमन सर्वे हा वेगळा आणि हा सेल्फ सर्वे सुद्धा वेगळा. आता लाईनमन सर्वे तुम्ही म्हणसान कशासाठी करते, लाईनमन सर्वे हा तुम्ही फॉर्म भरलेला कन्फर्म करण्यासाठी, त्याच्यामध्ये पण तीच डिटेल असती, हेड वगैरे ते सगळं सगळं विचारतो लाईनमन. पण तुम्हाला लाईनमन तुम्हाला विचारल्याच्या नंतर तुम्ही योग्यरित्या माहिती द्या मित्रांनो, हेड कितीचं लागतं. हेड जर तुम्हाला कळत नसेल तर लाईनमनला माहिती असती, लाईनमन त्याच्या हिशोबाने टाकेल. जरी त्याच्या हिशोबाने समजा नाही असं वाटलं तुम्हाला, की तुम्ही काय करा माहिती का, अगोदर सर्च करा मित्रांनो. तुम्ही कंपनी निवडल्याच्या नंतर सर्च करा की बाबा आपल्याला किती हेड लागेल काय. मी व्हिडिओ अपलोड केले मित्रांनो, ते बघून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक, जर तुमचं बोरचं असेल मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला शक्ती कंपनीवाल्यानं, की बोरचं नेमकं मोटर टाकायची कशी, कुठपर्यंत ते सोडायची काय, सगळं ते एकदम चांगल्यारीत्या त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मित्रांनो. म्हणजे त्यामुळे काय होतं माहिती की, तुमचा जो पंप आहे तो आतमध्ये टाकल्यानंतर मोटर जी खराब होत नाही आणि ते पाणी पण चांगली मारते. त्यांनी योग्यरित्या त्या व्हिडिओमध्ये दाखवलं, तो व्हिडिओ पण बघून घ्या. त्याच्यानंतर आता बरेच शेतकरी म्हणतील बाबा मग आमचं काय नेमकं, तर आता बाकीच्या कंपन्याने सेल्फ सर्व्हिससाठी लिंक टाकली नाही, आमचं सेल्फ सर्व्हे कधी होणार. तर तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्याला करायची गरज नाही ज्यांनी दुसऱ्या कंपनी निवडली त्यांनी. कारण काय माहिती का, त्या कंपनीवाले काय करते म्हणजे तुम्हाला स्वतःहून कॉल करते. स्वतःहून कॉल करते, तुमची संपूर्ण डिटेल परत एकदा विचारते, सगळी डिटेल विचारते तुम्हाला. तुमचं बोर होता का विहीर होतं, फॉर्म भरताना कोणतं तुम्ही फॉर्म भरताना कोणतं निवडलं, बोर निवडली का विहीर निवडली, ते सगळी डिटेल विचारते. त्याच्यानंतर खोली विचारते, सगळं तुम्हाला कुठं इन्स्टॉल करायचं काय ते सगळं विचारते. त्याच्यानंतरच तुम्हाला ते काय करते, तुमचं मटेरियल कन्फर्म करते आणि नंतर मग तुमची वर्क ऑर्डर निघते मित्रांनो. काही दिवसानंतर म्हणजे 60 दिवसानंतर तुम्हाला पंप येतो. आता बऱ्याच जणांच्या वर्क ऑर्डर निघून कॅन्सल झाल्या आणि परत निघलेले आहे. जर तुम्हाला लवकर मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही महावितरणला जाऊन एक अर्ज करा, मला लवकर मटेरियल पाहिजे म्हणून. माझं पहिल्या वेळेस वर्क ऑर्डर येऊन कॅन्सल झाले, आता दुसरी वेळ आहे, त्यामुळे मला लवकरात लवकर मटेरियल द्या, अन्यथा माझी कंपनी चेंज करून द्या म्हणून. एवढं जरी केलं मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं मटेरियल मिळून जाईल. धन्यवाद.